पश्चिम बंगालमध्ये झालेली निवडणूक फक्त निवडणूकच नव्हती, तर त्यात अनेक कहाण्या दडलेल्या होत्या आणि जिथे फक्त भाजपनच नाही तर सर्वसामान्य कुटुंबातील महिलांनी राजकारणाची दिशा बदलवली। आपल्यावर झालेला अन्याय सहन न करता थेट विधान भवनाच्या पायऱ्या चढण्याचं धाडस या महिलांनी केलंय। कोण आहेत या रणरागिणी पाहूयात। रत्ना देवनाथ, कलिका माझी, रेखा पात्रा ही फक्त नावं नाहीत, तर नव्या भारताची, पश्चिम बंगालला मिळालेल्या नव्या ताकदीची, महिला शक्तीची ओळख। जिथे महिलांची मान ताठ, आवाज कणखर, थेट सत्तेत पोहोचणारा ठरला, या 3 महिलांची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। एक आई जिना कधी वेदनाने खचली ना रडून कोसळली, ती निर्भीडपणे उभी राहिली आपल्या मुलीच्या न्यायासाठी। आरजी कार मेडिकल कॉलेजच्या त्या खोलीतला तिच्या मुलीचा आक्रोश ही आई रस्त्यावर घेऊन आली। तिच्या याच आवाजानं उभारलं आंदोलन। हेच आंदोलन बनलं जनआक्रोश, आणि हाच जनआक्रोश भाजपानं ओळखत एक रत्न पाणीहाटीच्या रणांगणात उतरवलं, आणि पाणीहाटीच्या जनतेनेही इतिहास घडवला। तब्बल 20,000 मतांच्या फरकानं ममता बॅनर्जींच्या उमेदवाराला धूळ चारली। या आहेत रत्ना देवनाथ, पाणीहाटी मतदारसंघातून न्यायासाठी लढणारी एक आई। पश्चिम बंगालची ही निवडणूक फक्त निवडणूक नव्हती, ते फक्त राजकारण नव्हतं, तर ती होती सर्वसामान्य महिलांसाठीची संधी। ही 2024ची दुसरी गोष्ट। पश्चिम बंगालमधल्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखलची। हे नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो। तिथे अनेक महिला तृणमूल काँग्रेसनं पोचलेल्या गुंडांच्या दहशतीखाली, दबावाखाली, वेगळ्याच भीतीखाली होत्या। मात्र याच दरम्यान एक नाव समोर येतं, ते भीतीतून नाही तर बंडातून, ते म्हणजे रेखा पात्रा। ही एक गृहिणी, सामान्य आयुष्य जगत, अन्याय सहन करत शांत राहणारी महिला। पण एक दिवस असा आला जेव्हा तिच्या भावनांचा कडेलोट झाला आणि तिने अन्यायाविरोधात उभं राहणं निवडलं। रेखानं धाडसी पाऊल उचललं, तक्रार केली। तिने केलेल्या हिमतीनं आज अनेक पीडितांना आवाज मिळाला। आज तीच रेखा पात्रा निवडणुकीच्या मैदानात दिसली। जी रेखा कधी न्यायासाठी लढत होती, आज तीच न्याय देणाऱ्या व्यवस्थेचा भाग बनते। रेखा पात्रा आमदार झालीय। तिचा हा प्रवास आहे भीतीतून बंड आणि बंडातून निर्माण झालेल्या नेतृत्वाचा। तिसरी कहाणी औसग्राम मधल्या छोट्याशा घरात राहणाऱ्या या काली मातेची। दिवसभर घरकाम, धुनी भांडी, साफसफाईची कामं, महिन्याची कमाई अवघी 2,500 रुपये। या महिलेचा ना कुणा राजकारण्याशी संबंध, ना कुणाचं भक्कम पाठबळ, ना पैसा, ना ओळख पाळख, पण तिच्यामध्ये होती ती फक्त जिद्द। जिद्द तीच परिस्थितीशी 2 हात करण्याची। गावातल्या समस्यांवर ती बोलू लागली, इतरांसाठी उभी राहू लागली। हळूहळू इतर लोकांचा आवाज बनत गेली, आणि आज तोच आवाज मतदारांनी थेट विधानसभेमध्ये पोहोचवलाय। भांडी घासणारे हेच हात आज सत्तेत अन्याय करणाऱ्यांचे हात निकामी करणार आहेत। हा प्रवास आहे एका सामान्य महिलेचा, एका संघर्षाचा, एका न थकणाऱ्या आशेचा, कलिता माझीचा। औसाग्राम मतदारसंघातून भाजपाकडून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या कलिता माझीनं आज 4 भिंतींच्या बाहेर पडत विधानसभेपर्यंतचा लांबचा पल्ला सर केलाय। पश्चिम बंगालमधल्या या रणरागिणी फक्त पीडिता नाहीत, तर त्या आई आहेत, मुली आहेत, ज्यांनी आपल्या अश्रूंची ताकद आज दाखवून दिली आहे। हा विजय फक्त मतांचा, जागांचा, आमदारकीचा, पक्षाचा नाही, तर एका दृढ विश्वासाचा आहे
पश्चिम बंगालमधल्या त्या प्रत्येक घरातल्या माणसाचा आहे, ज्यानं या महिलांमध्ये आशेचा किरण पाहिला. आणि कदाचित हीच बदलाची खरी सुरुवात असेल. कस्तुरी मराठेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.